आज बनवूया साऊथ इंडियाचा अतिशय टेस्टी आणि फेमस चटपटा राईस. बनवायला सोपा आहे, कोणीही बनवू शकते. यात तुम्हाला पुलाव, बिर्याणी दोन्हीची चव मिळेल. चला तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतले 2 मोठे वाटी तांदूळ. हे बासमती तांदूळ आहे. तांदूळ कुठलाही घेतला तरी चालेल, जो घरात आहे तो घेतला चालेल. नंतर मी घेतले 4 मोठे टमाटर. टमाटर छान असे पिकलेले हवे, लाल हवे, कारण त्यांना छान अशी चव असते आणि त्यात छान मस्त असा रस असतो. तर या साईजचे मी 4 मोठे टमाटर घेतलेले आहेत, बारीक कापलेले. गॅसवर ठेवलंय मी कुकर, कारण आपण आज हा राईस कुकरमध्ये करणार आहोत. तेल घातल्यानंतर त्यात आपण घालायचं थोडंसं तूप. तर फक्त तेल किंवा तूप दोन्हीपैकी कोणी काही एक वापरलं तरी चालेल. नंतर मी काही घेतलंय खडे मसाले, तेजपान, चक्री फूल, मसाला, वेलची, लवंग आणि मिरे. हे सर्व खडे मसाले आपण घालायचे फोडणीत. तेल छान गरम करून घ्यायचं. नंतर फोडणीत खडे मसाले घालायचे आणि काही मिनिटाकरता ते छान असे फुलून घ्यायचे, म्हणजे त्याने त्याचा फ्लेवर छान उतरतो. नंतर 2 मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले. कांदा छान गुलाबी रंगावर आपण परतायचा. गॅस मिडियम ठेवायची, गॅस कमी ठेवायची नाही. मिडियम गॅसवर आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा. थोडंसं आपण त्यात घालायचं कढीपत्ता, ते सुद्धा आपण मस्त असं मिक्स करून घेऊया. नंतर त्यात घालायचं आलं, लसूण, मिरची. मी थोडंसं ओबळधोबळ वाटून घेतलेलं आहे, कारण याची चव खूप छान लागते. 1 ते 1.5 चमचा घालायचं, मिक्स करायचं आणि हे सुद्धा आपण मस्त असं कच्चेपणा जातपर्यंत परतून घ्यायचं. तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. आलं लसूण पेस्ट वापरली तर 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा आपण त्यात ॲड करायच्या. थोडीशी कोथिंबीर घातली, याचासुद्धा छान असा फ्लेवर उतरतो. मिक्स करून घ्यायचं. नंतर सुक्या लाल मिरच्या मी घातल्या आणि थोडंसं आपण छान त्यात. आणि आता हा टमाटर घ्यायचा, 3 ते 4 मिनिट छान मस्त असं परतून घेऊया. नंतर त्यात घालायचे टमाटर. त्याचा छान असा कच्चेपणा, आंबटपणा जातपर्यंत आपण परतून घ्यायचं. 1 3-4 मिनिटं सहज लागतात. तर टमाटर इथे मस्त असा आपला नरम झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि असंच नरम करायचं. गरज वाटल्यास थोडंसं तुम्ही त्यात पाणीसुद्धा ॲड करू शकता. मस्त असं नरम झालं आहे. नंतर थोडीशी हळद घालायची. अर्धा छोटा चम्मच मी जिरे पावडर घातलेलं आहे. थोडं त्यात आपण धणे पावडर घालायची आणि मी घातले लाल मिर्च पावडर. तर याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरसुद्धा वापरू शकता. आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक कापलेल्या. 1 मोठी शिमला मिर्च घेतलेली आहे. शिमला मिर्च मी शेवटी घातली आहे, कारण ती लगेच शिजते. सुरुवातीला घातली असते तर अगदी ती मऊ झाली असती, म्हणून मी तिला शेवटी घातली. तर आता हे सर्व पावडर मसाले 1-1.5 मिनिट आपण छान मस्त असे परतून घ्यायचे. थोडंसं पाणी यात घातलं तरीही चालेल. नंतर मी घातला 1 मोठा चमचा पावभाजी मसाला. हा स्किप करायचं नाही, यानेच आपल्या राईसला मस्त अशी चव येईल. तर आता हे सर्व आपण मस्त असं मिक्स करून छान मस्त असं परतून घ्यायचं. आणि इथे आपला परफेक्ट राईस करता मसाला तयार झालेला आहे. थोडासा पुदिना घालायचा, याचासुद्धा फ्लेवर छान उतरतो. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत हे मिक्स करून घ्यायचं. 1-1.5 मिनिट आपण हे मस्त असं परतून घ्यायचं. सगळ्याचा फ्लेवर मस्त असा उतरतो आणि इथे आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे. आता आपण यात घालायचे तांदूळ. जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते तांदूळ घालायचे आणि मिक्स करायचे. तर मी बासमती घेतले. तुमच्याकडे नसेल बासमती, घरात जो तांदूळ असेल, जो रोजचा वापरणीचा असेल तो घेतला तरी चालेल. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त जोरात हलवायचं नाही. खाली असलेला तांदूळ वर करायचा, वर असलेला तांदूळ खाली करायचा. तर तुम्ही बघू शकता तांदळाला मस्त असा मसाला छान असा कोट झालेला आहे. मिनिटभर आपण हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण त्यात घालायचं पाणी. तर आता पाणी किती घालायचं, तुम्ही कुठला तांदूळ घेता त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला. पाणी घालून मस्त असं आपण हे मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण त्यात घालायचं मीठ. तर सुरुवातीला पण आपण टमाटर घातले तेव्हा मीठ घातलेलं होतं आणि तर थोडं बेताचं मीठ घालायचं आणि परत थोडंसं तूप आपण घालूया वरून. त्याने आपला राईस मस्त असा मोकळा होईल. मेल्ट केलेलं तूप घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तूप सगळीकडे व्यवस्थित छान असं पसरेल, छान व्यवस्थित असं मिक्स होईल. शेवटी थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आणि यावर झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवर 1 शिट्टी करायची. नंतर गॅस कमी करायचा आणि 2 मिनिटे फक्त कुकर आपलं गॅसवर ठेवायचं. तर इथे कुकर थंड झालेला आहे. आपण झाकण काढून घेऊया. 1च शिट्टी गेली मी मीडियम गॅसवर. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला राईस तयार झाला आहे. आणि हा राईस अगदी मोकळा करायचा नाही, थोडासा ओलसर करायचा.
कारण तो असाच खायला खूप छान लागतो. अगदी मोकळा करायचा नाही. वाटलंच तर थोडंसं पाणी, अर्धा वाटी पाणी तुम्ही जास्त घालू शकता. तर इथे मस्त आपला साऊथ इंडियन टोमॅटो राईस तयार आहे. सहज बनलेला आहे, सोपी रेसिपी आहे. यात तुम्हाला पुलाव, बिर्याणी दोन्हीची चव मिळेल. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी झटपट तयार करा. आणि याच्यासोबत मला असं थंडगार दही खायला खूप आवडतं. तुम्ही यासोबत पापड, कोशिंबीर, चटणी काहीही खाऊ शकता. तर झटपट ही रेसिपी तुम्ही तयार करा. धन्यवाद.